नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे खाडी. लेखन निकिता जाधव. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. ही कथा एका ठिकाणाबाबतची आहे. मी त्या ठिकाणाचं नाव सांगणार नाही. त्याची बदनामी करण्याची इच्छा नाही ठेवत, म्हणून ते नाव गुपितच राहील. एक खाडी आहे. ती खाडी दिवसा पाहायला गेलं तर खूप सुंदर आणि रम्य वातावरण असलेली. जिकडं बघावं तिकडं झाडीच झाडी आणि त्यातच पाऊस. मग ती खाडी अत्यंत हिरवीगार आणि सुंदर दिसायची. तिथं मन कसं खूप प्रसन्न व्हायचं. तिथं खळखळ वाहणारी एक छोटीशी नदी आणि पक्ष्यांचा किलबिलाट. पण म्हणतात ना, प्रत्येकाचे एक गुपित असतं. तसंच त्या खाडीचंही होतं, एक अमानवीय गुपित. सकाळी सुंदर दिसणारी ती खाडी सायंकाळ होत होत आल्यावर आपलं रूप बदलायची आणि रात्र तिच्या सोबतीस असताना खाडी एक उदास खंडर वाटायची. पण उदास आणि धीरगंभीर अशी की जणू काहीतरी ती लपवण्यासाठी प्रयत्न करू पाहते. सगळीकडं काळोखच काळोख. जणू उजेडाचं राज्य येऊन त्या खाडीमध्ये संपते. अतृप्त आत्म्यांची आसरा होती ती खाडी. त्या खाडीपासून काही एक अंतरावर वस्ती आहे. तिथलं स्थायिक लोक असं मानायची की त्यांचे सगळे सगळे सोयरे जे मृत पावले आहेत ते सगळेच पिशाच्च बनून त्या खाडीमध्ये सामावले आहेत. त्यांचा अतृप्त आत्मा त्या खाडीत फिरतोय आणि जो कोणी एखादा अनोळखी व्यक्ती किंवा नवीन कोणी त्या खाडीजवळ जाईल तो तिथेच नाहीसा होत होता. त्या खाडीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना ते सगळं माहिती होतं, म्हणून त्या लोकांपैकी कोणी कधीही तिकडं फिरकलं सुद्धा नाही. रात्रीचं काय, दिवसा देखील कोणीही तिकडं जात नव्हतं. पहिल्या काळी काही लोक मासे पकडण्यासाठी तिथं जात होती, पण आता मात्र तिकडं त्या खाडीकडं कोणी बघत सुद्धा नाही. पण आता खूप वर्ष उलटून गेली आहेत. त्या वस्तीच्या ठिकाणी आता एक सुंदर असं टॉवर झालं आहे, जिथं लोक राहतात. त्यामध्ये काही जुनी लोक तर काही नवीन लोक राहायला आली आहेत. जे जुने राहणारी लोक आहेत ते त्यांना त्या खाडीबद्दल माहिती आहे, पण जे नवीन आहेत त्यांना काहीच माहिती नव्हतं. आणि त्या टॉवरमध्ये काही दिवसांनी एक नवीन कुटुंब राहायला आलं, 12व्या मजल्यावर. त्यांना ती जागा खूप आवडली. त्या कुटुंबामध्ये होती वर्षा नावाची मुलगी. तिला तिचे आई बाबा आणि तिचा एक मोठा भाऊ होता. असेच हे छोटेसे कुटुंब तेथे त्या घरात राहत होते. सर्वांनी घराची पाहणी केली. त्या घरात 3 रूम होत्या. वर्षाने आपल्या स्वतःकरिता सोयीस्कर आणि खिडकीतून बाहेरील सुंदर दृश्य दिसणारी एक रूम निवडली आणि त्यांनी आपले घरही व्यवस्थितपणे सजवले. वर्षा खूपच खुश होती, कारण तिच्या आवडीची जागा तिला मिळाली होती. असेच खिडकीतून बाहेर लक्ष घालत तिची नजर एका ठिकाणावर खिळली. जणू ती मंत्रमुग्ध होऊन ते सगळं पाहत होती. ती हिरवीगार खाडी दिसली, पण वर्षा त्या खाडीच्या वरवरच्या सौंदर्यास भुलली होती. पण आत त्या खाडीतील ते काळे रहस्य तिला माहीत नव्हतं. पुढे घडणाऱ्या घटनांचा तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. वर्षाचे आई बाबा कामाला जायचे आणि वर्षा कॉलेजला.
आणि तिचा भाऊ प्रथमेश जॉबला जायचा. सर्वात लवकर घरी येणारी वर्षाच होती, म्हणून ती घरी देखील एकटी असायची. तिला घरी एकटं राहणं असं कंटाळवाणं वाटायचं. तिला जोडीला कोणी नव्हतं. ती रोज एकांतात असायची आणि आपल्या खिडकीतून बाहेर त्या खाडीचे मोहक रूप टेहाळत बसायची. आणि त्यातल्या त्यात तिला भूतांच्या गोष्टी वाचण्याचा अतोनात छंद होता. तिला भूत हे काय असतं याबद्दल तिला खूप उत्सुकता असायची, पण तिने भूत कधी पाहिलेलं नव्हतं. एके दिवशी सायंकाळी जेव्हा सर्वजण घरी आले, त्यांचे जेवण वगैरे उरकले, वर्षाने आपल्या आईच्या हाताखाली मदत केली व सर्व काम करून ती तिच्या नियमितपणे खोलीमध्ये आली. तिच्या मनात एक विचार आला की दिवसा इतकं मन मोहून टाकणारी ही खाडी रात्रीच्या वेळी कशी दिसते ते बघूया. आणि या विचाराने तिने खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले. तेव्हा ती खाडी अत्यंत विद्रुपीकरण झालेली, विचित्र, पिशाच्य रूपी वाटत होती. सर्वत्र काळोख होता, पण त्या खाडीचे काही पडसाद स्पष्ट दिसत होते. मध्येच कुत्री भुंकत होती. पावसाचे वातावरण असल्याने ढग दाटून आले होते. थंडगार वारा वाहत होता आणि अशातच वर्षा त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर त्या खाडीला पाहू लागली. तिला पाहताच वर्षाच्या मनात एक उदासीनता जाणवली. एक भीती, दरारा निर्माण झाला आणि तेवढ्यात इकडे वर्षाच्या रूममध्ये कोणीतरी प्रवेश केला. त्याचे पाऊल दबकत दबकत वर्षाच्या दिशेने येत होते. वर्षाच्या खोलीमध्ये तेव्हा एक अंधारसा पसरला होता, पण नंतर तिच्या मागून कोणीतरी आलं आणि वर्षा असा आवाज येत एक हात वर्षाच्या खांद्यावर पडला. वर्षा दचकली. खांद्यावर पडलेला तो हात, तो आवाज, त्या थंडगार वातावरणामध्ये देखील वर्षाच्या अंगास घामाच्या धारा लागल्या होत्या. तिची मागे वळून पाहण्याची हिंमतही होत नव्हती. तरीही घाबरून तिने मागे पाहिले. खोलीमध्ये अंधार होता. वर्षाने नीट निरखून पाहिले तर तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रथमेश म्हणजेच तिचा मोठा भाऊ होता. त्यानेच तिला वर्षा अशी हाक मारली होती. वर्षा आपल्या भावास पाहून आणखीनच चिडली, कारण त्याने तिला एकांतात येऊन घाबरवलं होतं. वर्षाला असं घाबरलेलं पाहून प्रथमेशला हसू फुटलं. त्याचं हसणं खूप चालू होतं, पण वर्षाचा रागवलेला चेहरा पाहून त्याने तिची माफी मागितली आणि पुन्हा असं होणार नाही हे देखील म्हणाला. प्रथमेशने तिला होऊन विचारले, काय गं वर्षा, काय तू एकटक त्या खाडीकडे बघत असतेस? इतकी काय हरवून गेलेली असतेस त्या खाडीमध्ये? अरे ही खाडी सकाळची किती सुंदर दिसते ना, आणि आता बघ ना किती भयंकर रूप आहे तिचं. प्रथमेश तिचे बोलणे शांतपणे ऐकत होता. तिचं बोलून झाल्यावर तो बोलला, कशी बघत बसते त्या खाडीकडे? नको बघत बसू असं. उगाच नको ते विचार करत जाऊ नको आणि घाबरतेस नंतर. असं बोलून प्रथमेशने वर्षाला झोपायला सांगितलं व तो तिला गुड नाईट बोलून झोपायला गेला. आणि वर्षा तिला तर झोपच येत नव्हती. तिला खूप उत्सुकता जाणवू लागली होती आता त्या खाडीबद्दल जाणण्याची. तोच विचार करीत करीत वर्षा झोपी गेली. मध्यरात्र झाली होती आणि तेवढ्यात अचानक एक आवाज येऊ लागला, जणू कोणी श्वासासकट वर्षाचे नाव फुंकारत आहे. ते तिला जाणवू लागले. वर्षा, वर्षा. त्या आवाजाने वर्षा खडबडून जागी झाली. तिला वाटलं आपल्याला भास होत आहे, म्हणून ती तशीच झोपी गेली. सकाळी उठून वर्षा तिची सर्व कामे आटपून नाश्ता करण्यास बसली, पण ती टेबलावरील असलेल्या पोह्यांना चिवडत रात्री झालेल्या तिच्या भासाचा विचार करीत होती. हे तिच्या आईने बघितले की तिची मुलगी काहीतरी विचार करत आहे. वर्षाच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट दिसत आहे आणि ते
तिच्या आईने हेरले. त्यावर तिची आई तिला म्हणाली, वर्षा बाळा, मी तुला केव्हाची पाहते. मागासपासून तू कसले तरी विचार करत आहेस. काय झाले आहे? वर्षा आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवत म्हणाली, काही नाही, काही नाही आई. असे बोलून ती तिचा नाश्ता संपवून कॉलेजला निघाली आणि घराबाहेर पडली. जाता जाता तिच्या बिल्डिंगच्या खालच्या आवारात एक वृद्ध माणूस तिला दिसला. तो माणूस बराच वृद्ध होता. असं वाटत होतं की तो तिथलाच एक स्थायिक आहे. वर्षाला वाटले त्या वृद्ध माणसाला त्या खाडीबद्दल विचारावं. आपण विचारून तर पाहावं, विचारायला काय हरकत आहे, असं म्हणून ती त्या माणसाकडे वळली व त्याच्या जवळ गेली. तो आपले काहीतरी काम करत होता. वर्षाने त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारले, नमस्ते आजोबा, मी वर्षा. त्यावर त्या आजोबाने वर्षाकडे एका अनोळखी नजरेने पाहिले आणि हुंकारला. त्यावर वर्षा पुढे बोलू लागली, आम्ही इथे नवीन राहायला आलो आहोत. असं वाटतंय की तुम्ही इथं खूप वर्षापासून राहत आहात. त्यावर तो वृद्ध व्यक्ती उत्तरला, हो, मी या नजीकच राहतो. हा टॉवर बांधण्यापूर्वीपासून राहतो इथं. वर्षा पुढे म्हणाली, हो का, बरं आजोबा, तुम्ही इथे जुने आहात, म्हणजे आजूबाजूचा परिसर तुम्हाला नक्कीच माहीत असेल कसा आहे ते. त्यावर आजोबा आपले काम थांबवत वर्षाकडे पाहू लागले आणि म्हणाले, हो माहीत आहे, पण तू का विचारत आहेस हे सगळं? वर्षाने त्यांना, नाही आजोबा, असंच विचारते. तुम्हाला त्या खाडीबद्दल माहिती आहे का काय? वर्षाच्या तोंडून खाडी हा शब्द ऐकताच त्याच क्षणी आजोबांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले व ते चिंताग्रस्त दिसू लागले. ही कोण मुलगी आहे आणि खाडीबद्दल का विचारते मला? पण त्या आजोबांनी वर्षाला त्या खाडीबद्दल सांगण्यास टाळाटाळ केली. पण आपली वर्षा जिद्दी होती. ती ऐकणाऱ्यातली नव्हती. तिने त्या आजोबांना सांगण्यास प्रवृत्त केलेच आणि असे करत आजोबा मानले व आजोबांनी वर्षाला खाडीबद्दलचा एकन एक इतिहास सांगितला. तेव्हा वर्षाला कळून चुकलं की ती खाडी पछाडलेली होती. तेथे अतृप्त आत्म्यांचा वास आहे आणि दर अमावस्या पौर्णिमेला त्या खाडीमध्ये विचित्र हालचाली होतात. हे सर्व ऐकल्यानंतर वर्षाचे डोळे मोठे झाले आणि एक अनामिक भीती तिच्या मनात दाटून आली. तिचे अंग शहारले. ती आजोबांपासून निघून आली आणि कॉलेजमध्ये गेली. पण लेक्चरमध्ये तिचं मन काही लागत नव्हतं. घरी यायला संध्याकाळ झाली. सर्वजण आले होते. सर्वांचे जेवण झाले. तिने देखील सर्व काम आटपून आपली रूम गाठली आणि त्या खिडकीतून सगळीकडे पाहिलं. आकाशात चंद्र दिसत होता. त्याचा उजेड सर्वत्र पसरला होता आणि चांदण्या चमचम करीत होत्या. आणि ते पाहतच वर्षा कॅलेंडरवर पाहायला गेली आणि तिथे तारखेच्या खाली ठळकपणे पौर्णिमा असं लिहिलं होतं. वर्षाला लगेच आठवलं त्या वृद्ध माणसाने काय सांगितलं होतं की पौर्णिमा आणि अमावस्याच्या रात्री त्या खाडीत हालचाली होतात. वर्षा आपल्या खिडकीकडे धावली. बाहेर कुत्रे त्या खाडीच्या दिशेने पाहून भुंकत होतं, नरळत होतं. वर्षाला बाहेर फक्त चंद्रप्रकाश दिसत होता, परंतु त्या खाडीकडे काही हालचाली दिसत नव्हत्या. ती परत आपल्या बेडवर आली आणि भूताच्या गोष्टी वाचण्यात गुंग झाली. बराच वेळ उलटून गेला आणि अर्ध्या झोपेत वर्षाला जाग आली. ती सुद्धा घड्याळातल्या टोल्याने. तिने पाहिले तेव्हा घड्याळात बरोबर 12 वाजले होते. वर्षा जागी झाली आणि उत्सुकतेपोटी ती आपल्या खिडकीजवळ आली. तिने बाहेर त्या खिडकीकडे पाहिले, पण तिला बाहेर पाहून निराशाच झाली. बाहेर
फक्त कुत्री भुंकत होती त्या खाडीकडे बघून. आता तिला वाटू लागलं, काही नाही, ते वृद्ध आजोबा उगाचच घाबरवत आहेत. वर्षा खिडकीपासून माघारी फिरणार तितक्यातच तिला खाडीत काहीतरी हालचाल जाणवली. वर्षाला त्या अंधारमय खाडीमध्ये एक वेगळेच दृश्य दिसू लागले. एक लहानसा उजेड जो त्या खाडीमध्ये हालताना तिला दिसला. दिवा होता तो, पण तो उजेड थोडा पुढं जाऊन त्या नदीमध्ये बंद झाला. त्या नदीत चंद्रप्रकाश पडला होता. उजेडाने ती नदी साफ दिसत होती. वर्षाला अजून एक हालचाल तिथे दिसली. त्या नदीतून काही सावल्या बाहेर पडत होत्या आणि हवेत तरंगू लागल्या. जणू काही त्या खाडीमध्ये त्या प्रेतात्म्यांची जत्राच भरलेली होती. तेव्हा त्याच क्षणी वर्षाला परत एक जाणवले की आपल्या मागे कोणीतरी उभं आहे. त्याची तिला जाणीव झाली. तिला वाटलं प्रथमेश दादा असेल. असं समजून तिने मागे वळून पाहिलं. मागे वळून बघते तर कोणीच नाही, फक्त भयान शांतता. वर्षा खूप घाबरली आणि तशीच ती घाबरत तिच्या बेडवर येऊन झोपली. किती झाले तरी तिला झोप येत नव्हती. तिला तिच्या डोळ्यासमोर ते खाडीचे दृश्य सारखे दिसत होते. पण काही वेळ उलटल्यानंतर तिला झोप लागली. सकाळ झाली, पण सकाळ झाली तरी वर्षा उठली नव्हती. वर्षा का उठली नाही हे बघायला सगळेजण तिच्या रूममध्ये आले. वर्षा अजून झोपलेलीच होती. तिची आई तिच्या बाजूला जाऊन बसली आणि तिला उठवायला लागली. वर्षाला स्पर्श करताच तिच्या आईला कळालं की तिचं अंग पोळतंय. तिला सटकून ताप भरला होता. तिला ताप आला हे कळताच त्यांनी डॉक्टरांना बोलवले. तिला तपासताच औषध गोळ्या दिल्या. बऱ्याच वेळाने वर्षा शुद्धीवर आली. तिला आता थोडंसं बरं वाटत होतं. तिने पुन्हा थोडं खाल्लं आणि आराम करायला गेली. तेवढ्यात प्रथमेश दादा तिला भेटायला आला. आता वर्षाला बरं वाटू लागलं होतं, पण वर्षा काही गप्प बसणारी मुलगी नव्हती. ती विचार करते की आपण त्या खाडीत जाऊन बघायचंच की काय आहे ते, तिथे काय बदल होत आहेत. एखादी वेळ तिथे माणसे पण असू शकतील, असं म्हणून आपण जाऊन पाहायचंच. तिने निश्चय केला. तिने स्वतःच्या ताप आणि आजाराचा सुद्धा विचार केला नाही. वर्षाने दुसऱ्या दिवशी तिथं जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी कॉलेजला म्हणून ती त्या खाडीवर निघून गेली. खाडीमध्ये पोहोचताच तिचे ते मोहक सुंदर दृश्य पाहून ती हरवूनच गेली. जणू काही संमोहितच झाली असावी. तिथूनच हवेत उडणारे ते पांढरे शुभ्र बगळे, ते वातावरण आणि ती थंड हवा, सगळं तिच्या मनाला मोहण्यासारखं माफक होतं. सगळीकडे उंच उंच झाडी. तरीही थोडे आत जावे म्हणून ती आतमध्ये गेली. काही अंतरावर तिला एक झाडाला झोपाळा बांधलेला दिसला. ही गोष्ट मात्र तिला विचित्रच वाटली, कारण अशा या वीरान जागेत कोण झोपाळा बांधेल आणि कोण झोका घेईल. ती तरी देखील न घाबरता झोपाळ्याजवळ गेली आणि झोपाळ्यावर बसल्यावर हळूहळू झोके घेऊ लागली. झोक्यावर बसल्यावर तिला एक वेगळाच अनुभव आणि आनंद येत होता. जसं जसं ती झोके घेऊ लागली तसं तिची नजर एका ठिकाणी खेळली. एका झाडाच्या खोडाजवळच एक चमकदार वस्तू पडलेली होती, लगभग आपल्या तळहाता इतकी आणि गोल आकाराची. वर्षा झोपाळ्यावरून लगेच खाली उतरली आणि त्या वस्तूकडे जाऊ लागली. ती जवळ जाते आणि ती पडलेली चमकदार वस्तू उचलून हातात घेते. अरे, पैंजण! इथं पैंजण कोणाचं? आणि खूपच चमकदार चांदीचं. वर्षा जेव्हा ती पैंजण हातात घेते त्याच क्षणी तेथील वातावरण बदलू लागते.
काळे ढग पसरू लागले. थंडगार वाऱ्याच्या झुळका वर्षाला शिवून जात होत्या. त्याला घाबरून वर्षा तिथून पळाली आणि आपल्या घरी पोचली. तिथंच मध्ये एका रस्त्यात त्या आजोबांनी वर्षाला धावताना पाहिले. वर्षा तशीच आपल्या घरात आली आणि कोणालाही काहीही न सांगता आपल्या खोलीत शिरली. तिला तेव्हा लक्षात आलं तिच्या हातात काहीतरी आहे. तिने आपली मूठ उघडून पाहिली तर त्यात ते पैंजण होतं. वर्षा दमली होती. ती आधी पाणी प्यायला गेली, मग शांत होऊन आपल्या जागेवर बसली व ती पैंजण पाहू लागली. तिने ते पैंजण आपल्या पायात घातलं आणि प्रथम तिने वाजवून पाहिलं. छन छन आणि नाचू लागली. तिचे नाचणे बेताल होते. ती थांबेना, पण अचानक ती भानावर आली व थांबली. तिनं ते पैंजण लगेच काढलं आणि ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. नंतर ती सगळ्यांसोबत जेवायला बाहेर गेली. आल्यानंतर तिनं पाहिलं की ते पैंजण ड्रॉवरच्या बाहेर कसं काय. तिनं तर ड्रॉवरच्या आतमध्ये ठेवलं होतं. तिनं त्याकडं दुर्लक्ष केलं आणि झोपायला गेली. आज ती एवढी दमली होती की ती खिडकीजवळ जाऊन खाडी पाहणं पण विसरली. वर्षा गाढ झोपेत होती, तरी देखील तिच्या कानात काहीतरी आवाज ऐकू येत होते. छन छन असा आवाज तिच्या कानाजवळ येत होता. पुढे तो आवाज तिला स्पष्ट ऐकू येऊ लागला. छन छन. त्या आवाजाने वर्षा खडबडून जागी झाली. तो आवाज तिला एकदाच आला होता आणि तो सुद्धा तिच्याच खोलीमधून. जशी ती जागी झाली तसा तो आवाज बंद झाला. तिच्या खोलीमध्ये सर्वत्र अंधार होता, म्हणून काही आजूबाजूचं दिसत नव्हतं. फक्त खिडकीमधून चंद्रप्रकाश आत येत होता, तेवढाच उजेड. त्यात आपल्या खोलीच्या एका कोपऱ्यामध्ये शीतलला एक प्रतिमा दिसली, जी तिच्या खोलीच्या एकदम कोपऱ्यात उभी होती. त्या कोपऱ्यात ती आकृती काहीही हालचाल करत नव्हती. अंगावरती पांढऱ्या वस्त्राचा पेहराव होता आणि चेहरा पूर्ण काळोखात बुडालेला. चेहरा अंधारात होता की केस होते हेही ओळखायला येत नव्हतं. चेहरा झाकलेला होता. वर्षा ते पाहतच होती. काय आहे ते? तितक्यात त्या आकृतीची हालचाल जाणवू लागली. वर्षाने आपले पांघरून घट्ट आपल्या चेहऱ्यावर ओढून धरले. तेव्हा हळूहळू वर्षाच्या कानी एक आवाज पडू लागला. छन छन छन. जणू त्या आकृतीच्या पायात तेच पैंजण आहे जे वर्षाने त्या खाडीमधून आणले होते. वर्षाने पांघरून ओढून घेतलेले आणि तो आवाज आता जोरजोरात येऊ लागला. ती वर्षाच्या जवळ येत होती, खूप जवळ, अत्यंत जवळ. आणि ती जवळ आली आणि ती आकृती जशी बेडजवळ आली, बेडला एक धक्का बसला आणि सगळीकडे शांतता पसरली. आता त्या पैंजणाचा सुद्धा आवाज येत नव्हता. वर्षाने ठरवलं, आपलं पांघरून काढून पाहण्याचा निर्णय घेतला. तिने हळूहळू आपलं पांघरून काढलं व बेडच्या बाजूस पाहिलं, पण तिथं कोणीच नव्हतं. हुश्य करून तिने समोर पाहिलं. वर्षाच्या चेहऱ्यासमोर तिचा चेहरा होता, अत्यंत भयंकर. तिचे आव असलेले ते तोंड, काळी जीभ आणि रक्ताळलेले ते डोळे. वर्षा ते पाहून जोरजोरात किंचाळू लागली. ते पिशाच्य वर्षाच्या शरीरापासून काहीच अंतरावर होतं आणि ते हवेत तरंगत होतं. ते पाहून वर्षा जोरात किंचाळली. तिच्या किंचाळण्याने घरातील सर्वांना जाग आली. काय झालं, काय झालं असं म्हणत सर्वजण वर्षाच्या खोलीत धावत आले. वर्षा घामाघूम झाली होती. तिचे ओठ थरथरत होते. ते प्रेत आता तिच्या ध्यानीमनी आणि मुख्य म्हणजे त्यांच्या घरात आता त्याने प्रवेश मिळवला होता.
आता खरा खेळ सुरू झाला होता. वर्षाच्या आईने तिला जवळ घेतले आणि समजावू लागली. तिला त्यांनी पाणी दिले. तेव्हा कुठं तिला जरा बरं वाटलं आणि शब्द फुटू लागले. भूत भूत पाहिलं मी, भूत आहे इथं. त्यावर प्रथमेश पुढे आला आणि म्हणाला, हे बघ, शांत हो जरा, शांत हो. हे बघ, तुला वाईट स्वप्न पडलं असेल म्हणून तुला तसं दिसलं असेल. शांत हो आणि दिवसभर ते भूताच्या गोष्टी आणि ते विचार सोडून दे जरा. त्यावर केविलवाण्या स्वरात म्हणाली, दादा, खरंच रे, मी भूत पाहिलं आहे. इथंच माझ्या शेजारीच, माझ्या चेहऱ्यासमोर होतं ते. असं बोलत वर्षाला रडू कोसळलं आणि ती हुंदके देत रडू लागली. वर्षाचे बाबा तिच्या जवळ येऊन तिला शांत करत होते. तेव्हाच प्रथमेश चिंतेत होता. त्याची नजर तेव्हा खाली गेली खिडकीतून. त्यानं पाहिलं तिथं एक वृद्ध माणूस होता आणि तो वरती त्यांच्याच खिडकीकडे पाहत होता. प्रथमेशला समजलं नाही तो कोण होता. इतक्या रात्री आमच्या घराकडे काय पाहतोय. वर्षा शांत झाली होती आणि पुन्हा ती झोपी गेल्यानंतर सर्व आपापल्या खोलीत परतले. सकाळ झाली. वर्षाला परत ताप आलेला होता. प्रथमेश आता विचारात होता, आपली बहीण बरेच दिवस झालं असं का वागते. तेव्हा त्याच्या अचानक लक्षात आलं, तो वृद्ध माणूस जो रात्री त्यांच्याकडे पाहत होता. प्रथमेश ताडकन उठला आणि तो खाली गेला. त्याने बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केली व इकडे तिकडे विचारत त्याला त्या वृद्ध माणसाचं घर भेटलं आणि तो एका जवळच्या आवारात पोहोचला. तेव्हा तिथे एक छोटंसं घर होतं. प्रथमेश त्याचे दार ठोठावण्यास पुढे झाला, पण तितक्यातच त्याला आतमधून एक आवाज आला, दरवाजा उघडाच आहे, आतमध्ये ये. प्रथमेश चमकला. त्याने दार आत ढकलले व आतमध्ये आला. प्रथमेश काही बोलणार तितक्यात ते वृद्ध त्याला थांबवत म्हणाले, येताना पाहिलं होतं मी तुला माझ्या घराकडं, ये बस. माहीत आहे मला तू कशासाठी आला आहेस. तुझी बहीण भेटली होती मला, तू तिचे ऐकायला हवं होतंस. रात्रीचा प्रकार सगळा तिने खरा खरा सांगितला आहे. प्रथमेश उद्गारला, म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला, की वर्षानं खरंच भूत पाहिलं की काय. त्यावर तो वृद्ध बोलला, मी तिला टाळलं होतं त्या खाडीबद्दल सांगण्यास, पण तुझी बहीण खूप हट्टी. ती गेली तिथं आणि घेऊन आली एक अनाहूत शक्ती तिच्यासोबत. त्यावर प्रथमेश म्हणाला, तुम्ही कसं काय हे सगळं सांगू शकता. जर हे खरं आहे तर सिद्ध करा, चला माझ्या घरी. असं म्हटल्यावर ते वृद्ध देखील प्रथमेश सोबत येण्यासाठी तयार झाले. वाटेत जात जात ते दोघे बोलत होते. प्रथमेश त्यांना विचारत होता, तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर माझ्या बहिणीच्या जीवास धोका. हो, प्रथमेशचे वाक्य तोडून ते म्हणाले, हो आहे, तिच्या जीवास धोका आहे. मी अशा बऱ्याच केसेस पाहिल्या आहेत आणि बऱ्याच जणांना यातून सोडवलं सुद्धा आहे. आता पाहूयात तुमच्या घरी काय आले आहे ते. असे बोलत ते घरी पोचले. घरी आल्यानंतर वर्षाच्या आईवडिलांचे गोंधळणे स्वाभाविक होते. त्या वृद्ध माणसाने आपल्याबरोबर काही सामग्री देखील आणली होती. त्याने प्रथमतः बसून सर्वांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितले, हे पहा, तुमच्या मुलीने असं काही वाईट पाहिलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये तसं काही आले असेल तर आपल्याला लवकरच कळेल. पण एक गोष्ट आहे, ती प्रेतात्मा आपल्यापैकी कोणालाही वशमध्ये करू शकते किंवा ती वर्षाच्या शरीराचा लपण्यासाठी आधार घेऊ शकते. वर्षाचे आईबाबा यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते, परंतु मुलीच्या जीवाचा प्रश्न होता म्हणून त्यांनी ते मान्य केलं. सर्वजण वर्षाच्या खोलीत आले. वर्षा तेव्हा झोपलेली होती. त्या आजोबांनी आपल्या झोळीतून एक काळी मेणबत्ती काढली आणि ती मेणबत्ती वर्षाच्या बेडच्या एका कोपऱ्यावर पेटवून ठेवली. असे करत त्यांनी चारी बाजूला 4 मेणबत्त्या लावल्या, 4ही काळ्या रंगाच्या. व त्यांनी सांगितलं देखील, जर ती आत्मा सध्या वर्षाच्या शरीरात असेल तर या मेणबत्तीच्या क्षेत्राबाहेर ती पाऊल नाही टाकू शकणार, पण
ती वर्षाला नक्की हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. ते बोलतच होते की तितक्यात वर्षाचे सर्व केस हवेत आले, जणू कोणी मुठीत धरले होते. आणि तसेच तापाने फणफणत असलेली वर्षा, तिला कोणीतरी केसांना धरून हवेत उचलले होते. वर्षा मदतीसाठी हात देखील वाढवू शकत नव्हती. ती हवेत तरंगत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. वर्षाच्या डोळ्यात पाणी होते. वर्षाला जाणवत होतं की आपल्या शरीरावर कोणत्या तरी अतृप्त आत्म्याचा ताबा आहे. वर्षाला खूप त्रास होत होता. ती आईबाबांना हाका मारत होती की मला वाचवा, पण तिच्या घरचे काहीही करू शकत नव्हते. तेव्हा लगेच त्यांच्या घरी आलेल्या आजोबांनी वर्षाच्या अंगावर मंतरलेले पाणी टाकले. तसं वर्षाच्या अंगात असलेलं ते पिशाच्च जोरजोरात ओरडू लागलं. आणि तेव्हाचे तिचे ते रूप पाहून सगळे घाबरले. वर्षाचे ते लाल डोळे आणि चेहरा तिचा पूर्ण सुकून गेला होता. आणि ते जल तिच्या शरीरावर टाकल्याने तिच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. आणि तिचे हात पाय वाकडे झाले होते. केसही तिचे पासले गेले होते. वर्षा आता आक्रमक झाली होती. पण वर्षा कोणालाही इजा करू शकत नव्हती, कारण त्या आजोबांनी तिच्या बेडभोवती लावलेल्या काळ्या मेणबत्त्या. जसं त्या पिशाच्याला कळालं की या काळ्या मेणबत्त्यांमुळे आपण कोणालाही काहीही करू शकत नाही, असं समजल्यावर तो वर्षाला खूपच त्रास देऊ लागला. वर्षा ओरडू लागली, मी सोडणार नाही हिला, जीव घेणार, जीव घेणार हिचा. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी नाही सोडणार ह्या मुलीला. मी हिला घेऊन जाणार, मी हिला घेऊन जाणार. असे शब्द वर्षाच्या तोंडून ऐकल्यावर घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वर्षांच्या घरचे त्या आजोबांच्या पाया पडू लागले आणि म्हणू लागले की वर्षाला वाचवा बाबा, वर्षाची मुक्तता करा आणि आमची मुलगी आम्हाला परत द्या. तोपर्यंत वर्षा हवेतच तरंगत होती आणि डोळे फिरवत होती. स्वतःला बेडवर आपटून घेत होती. स्वतःचे केस ओढत होती. वर्षाचं रूप खूप भयानक झालं होतं. असं वाटत होतं की ते पिशाच्च आता काही वर्षाला सोडणार नाही, तिला घेऊनच जाणार. तेवढ्यात त्या आजोबांनी जोरजोरात हनुमान चालिसा बोलायला सुरुवात केली. आणि ते ऐकून वर्षाच्या अंगात असलेलं पिशाच्च जोरजोरात किंचाळायला लागलं. ते पिशाच्च एवढ्या जोरात किंचाळत होतं की असं वाटत होतं कानाचे पडदेच फाटतील. तरीही ते आजोबा हनुमान चालिसा बोलतच होते, बंद न करता. आता ते पिशाच्च बाहेर जाण्यासाठी धडपडू लागलं, पण आजोबांनी लावलेल्या काळ्या मेणबत्त्यांमुळे बाहेर येण्यास त्याला मज्जाव होता. आजोबांनी हनुमान चालिसा बोलता बोलता त्या पिशाच्यावर ते मंतरलेलं पाणी टाकलं. हे सर्व असह्य होऊन ते पिशाच्च वर्षाच्या शरीरातून बाहेर आलं आणि खिडकीमधून बाहेर खाडीकडे गायब झाले. ते पिशाच्च वर्षाच्या शरीरातून बाहेर येताच वर्षा धाड करून बेडवर कोसळली आणि बेशुद्ध झाली. आजोबांनी प्रथमेशला तिच्या पायात असलेले पैंजण काढून घ्यायला सांगितले आणि ते पाण्यात विसर्जन करायला सांगितले. वर्षा आता त्या पिशाच्यापासून मुक्त झाली होती. वर्षाच्या आईबाबांनी वर्षाला जवळ घेतले आणि तिला जाग करण्याचा खूप प्रयत्न करू लागले. तशी वर्षाला शुद्ध आली. मग तिच्या घरच्यांनी आजोबांचे हात जोडून आभार मानले. आजोबांनी वर्षाच्या हाताला बांधायला एक धागा दिला आणि बोलले की हा धागा वर्षाचं रक्षण करेल. आणि एक महत्त्वाचा सल्ला दिला की हे घर जमेल तेवढ्या लवकर सोडून द्या. आजोबांचं बोलणं ऐकून वर्षाच्या बाबांनी होकारार्थी मान हलवली